मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूज फ्रेम कसे तयार करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, तुम्ही टीव्हीवरती न्यूज पाहिलं असेल आणि न्यूज फ्रेम कसं तयार केलं केलं असतं. वरती आपल्याला त्या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज असतं, त्या ठिकाणी आपल्याला 3D मध्ये दिसत असतं आणि खाली त्या ठिकाणी टायटलसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्यांचं ज्या ठिकाणी जी घटना घडली असेल त्या घटनेचं विवरण त्या ठिकाणी खाली एका त्या ठिकाणी स्लाईडवरती जात असतं. ते कसं तयार करायचं न्यूजसारखं आपण आपलं फ्रेम आपला YouTubeवरती कसं तयार करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा मित्रांनो, हे न्यूज फ्रेम तयार करण्यासाठी तुम्ही जर YouTubeवरती व्हिडिओ पाहिलं असेल तर बघा शॉर्टमध्ये दाखवलं जातं. कारण प्रत्येक ठिकाणी हे पैसे घेतले जातात. पैसे घेतल्यानंतरच ते त्या ठिकाणी तुम्हाला न्यूज फ्रेम कसं तयार करायचं ते दाखवलं जातं. परंतु या ठिकाणी मी फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये कसं फ्रेम तयार करायचं लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. तर VN ॲप्लिकेशन हा बेस्ट ॲप्लिकेशन आहे. त्याला कुठलंही पेड लागत नाही मित्रांनो. फक्त हे इन्स्टॉल करायचं आणि ते फ्रीमध्ये आहे ॲप्लिकेशन VN ॲप्लिकेशन. VN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर असं तुम्हाला डेस्कटॉप दिसणार आहे. तर बघा, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे. ओपन करून सुद्धा दाखवलं आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ओपन केल्यानंतर आपल्याला असं दिसेल. तर तुम्ही प्लस आयकन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला जेव्हा न्यूज फ्रेम तयार करत असतो तेव्हा आपल्याला ग्रीन स्क्रीन लागते. ग्रीन स्क्रीन तुम्ही YouTubeवरती किंवा कुठेही Googleवरती जाऊन तुम्ही ग्रीन स्क्रीन डाउनलोड करू शकतात. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन दिसणार आहे. तर न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, आता मी या ठिकाणी बॅकग्राऊंड काय घेणार आहे, हे रेड कलर घेणार आहे. रेड कलर हा बॅकग्राऊंड आहे माझा. तर बॅकग्राऊंड आणखी चेंज करू शकतो. सॉरी, तुम्हाला आणखी समजावं म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंडचा एक चांगला घेतो. तर बघा, कोणताही एक फोटो घेतले. फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय असतं मित्रांनो, आपल्याला काय करावं लागतं बघा. तर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल असं दिसत असेल तर ओरिजिनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी TikTok असेल, Instagram आहे किंवा असं भरपूर या ठिकाणी रेशो देण्यात आले. आपल्याला YouTubeसाठी तयार करायचं आहे आणि YouTubeवरती आपल्याला आपलं जो व्हिडिओ आहे तो एक न्यूजसारखा दिसायला पाहिजे. तर आपल्याला 16:9 रेशो हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर बघा, YouTubeची साईज काय असते, हे 16:9 रेशो. या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डन करून द्यायचं आहे. बघा, डन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईज दिसेल. आता हे काय करायचं, आपल्याला हे क्रॉस करायचं आहे आणि जो या ठिकाणी बघा इनपुट टायटल या ठिकाणी आपल्याला वॉटरमार्क येणार आहे. ते वॉटरमार्क काय करायचं आहे, डिलीट करून द्यायचं आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला आपलं जेवढा व्हिडिओ असेल 2 मिनिटाचं, 3 मिनिटाचं किंवा अर्धा तास किंवा 1 तास, 1.5 तास, 2 तास जे असेल ते आपलं जसं न्यूज चालतं तसंच आपल्याला तयार करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इथे तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे. बघा, इथे प्रेस करायचं आहे. इथे प्रेस करून आपल्याला असं घ्यायचं आहे. बघा, इथे सेकंड वाढते 19, 20, 25, 26, 27. तर आपल्याला किती मिनिटाचा व्हिडिओ आहे ते आपल्यावरती असतं. तर आता या ठिकाणी बघा, मी एक तुम्हाला फक्त डेमो दाखवणार आहे, त्याच्यामुळे 1-1.5 मिनिटाचं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे झालं आपल्याला या ठिकाणी जेवढा आपला म्हणजे 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तेवढा आपण या ठिकाणी क्रॉस करून दिला आहे. क्रॉस केल्यानंतर आपल्याला फ्रंट पेजवरती यायचं. फ्रंट या ठिकाणी फ्रंट वरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जे न्यूज असेल, आता आपल्याकडे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा आहे. प्लस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ बघायचा आहे. तो व्हिडिओ कुठे आहे, तो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी काढायचा आहे आपल्याला. तर तुम्हाला समजण्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला असंच दाखवतो तुम्हाला. तर बघा, हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय, तर आपल्याला काय करायचं, हे सेट करून घ्यायचं. या कॉर्नरला असं धरून सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर आपल्याला एक काम करायचं. आता आपला जो फ्रेम आहे, ग्रीन कलरचा फ्रेम आहे, तो फ्रेम आपल्याला या ठिकाणी फ्रेम घ्यायचं आहे. आता फ्रेम कुठून घेणार आहे तुम्ही, तर बघा,
परत प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. प्लस आयकॉन गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचं. फोटो आता हे ग्रीन स्क्रीन तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आणि याला फिट करून घ्यायचं. तर खाली ऑप्शन बघायचं बघा, या ठिकाणी तुम्हाला हे बघा फिट ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी. हे फिट ऑप्शन दिसते बघा. तर फिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फिट होऊन जाणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्या बॅकग्राऊंडला आपण जे व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ आता आपल्याला बघायचं आहे. तर कसं बघायचं त्याला, तर बघा या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे. क्रोमा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्रोमा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या साईडला लेफ्ट साईड किंवा कुठेही तुम्ही या ठिकाणी असं लेफ्ट साईड करून द्यायचं आणि डन करून द्यायचं. तर बघा हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसते. आता हे फक्त फोटो दाखवले तुम्हाला. व्हिडिओ असतं तर व्हिडिओ दाखवलं असतं तुम्हाला. आता या ठिकाणी 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आता आपल्याला सेट करून घ्यायचं, तर आपल्याला एका साईडला सरकवून घ्यायचं त्याला. थोडंफार आपल्याला या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल. तर बघा आता हे आपण सेट केलं. हे बघा न्यूज फ्रेम तयार झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, आता खाली या ठिकाणी टेक्स्ट लिहायचं आहे. आपल्याला जे आपण व्हिडिओ तयार करतोय त्याच्याबद्दल काही लिहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा टेक्स्ट प्लस टी प्लस दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी टी प्लस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला हेडलाईन द्यायचं आहे का, तुम्हाला इथे काही नाव द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी खालील ॲड टायटल यावरती क्लिक करायचं. डबल टॅप करायचं. डबल टॅप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. तुम्हाला जे आवडत असेल ते लिहू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. बघा मी लिहून दाखवतो. बघा लिहून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. कलर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला जसं कलरमध्ये करायचं असेल तसं करू शकता तुम्ही त्याला. हे बघा हे बघा आता असं तयार केल्यानंतर डन करून द्यायचं. डन केल्यानंतर आपल्याला आता खाली जसं आपण टी व्हीमध्ये बघतो मित्रांनो, तसंच आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. आता हे आपल्याला क्रॉस करून घेऊन यायचं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी जायचं आणि यावरती आपल्याला फ्रेम दिसत असेल बघा फ्रेम. हे फ्रेम ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला टॅप करून घेऊन जायचं. बघा या ठिकाणी आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप करायचं आहे. आता आपल्याला टॅप करून घेऊन जायचं. तर बघा टॅप केलं आहे मी. या पद्धतीने तुम्ही क्रॉस करून घ्यायचं आहे. क्रॉस केल्यानंतर आपल्याला आणखी याला जे नाव दिलं आहे ते नावाला पुन्हा पुढे सरकायचं. पुढे सरकून आपल्याला बघा असं शेवटपर्यंत घेऊन जायचं. शेवटपर्यंत घेऊन गेल्यानंतर आपल्याला प्ले करून द्यायचं. बघा तुम्हाला दाखवतो. प्ले केल्यानंतर हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. आता आपल्याला हे टायटल असं चालवायचं न्यूजसारखं. तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही एडिटिंग करू शकतात. आणखी आपल्याला आता काही स्टिकर ॲड करायचं, तर स्टिकर ॲड करण्यासाठी तुम्ही टेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा तर या ठिकाणी आपल्याला सर्व टेक्स्टसुद्धा दिसणार आहे आणि हे कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट घ्यायचं आहे ते फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा हे फॉर्मॅट आहे. या पद्धतीने तुम्ही कोणतंही फॉर्मॅट घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एडिटिंग करायचं. डबल टॅप केल्यानंतर आपल्याला जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. तर बघा मी हॉलिडे घेतो. हॉलिडे घेतल्यानंतर या ठिकाणी आले. तर आता या ठिकाणी हॉलिडेच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही जे तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला काही माहिती द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकतात. तर बघा डन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे बघा असं दिसेल. नंतर आपल्याला आता स्टिकर घ्यायचं आहे. स्टिकर कसं घ्यायचं आहे,
बघा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जसं व्हिडिओ अपलोड केला आहे फोटो गॅलरीमध्ये गेलो होतो. आता आपल्याला स्टिकर घ्यायचं न्यूजचं आपल्याला फोटो घ्यायचा आहे. ते स्टिकर घ्यायचं ते स्टिकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे स्टिकर दिसेल बघा. रिसेंटली यूज आहे बघा. तुम्ही डिझाईन घेऊ शकता. तुमचं सबस्क्राईब बटन घ्यायचं असेल किंवा शेप घ्यायचं असेल किंवा टाईमलाईन घ्यायचं असेल किंवा यूट्यूबवर तुम्हाला सोशल मीडिया रिलेटेड तुम्हाला फेसबुक, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, टेलिग्राम, लाईक सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर राईट सिम्बॉलसुद्धा तुम्हाला दिसणार. तर बघा मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला कोणताही एक ऑप्शनला दाखवतो. बघा हे 1 नंबरचं शेप तुम्हाला दाखवतो हे डिझाईनचं. तर बघा या ठिकाणी डिझाईनचं येऊन गेलं. आता तुम्ही याला कुठेही क्रॉस करू शकता. तुमच्या परीने तुम्ही करू शकता. तर बघा मी या ठिकाणी क्रॉस केलं आहे. आता प्ले करून दाखवतो. तर बघा हे तुम्ही या ठिकाणी लोगो लावलं, तुमच्या चॅनलचा लोगो लावलं तर आणखी बेस्ट दिसेल. या पद्धतीने स्टिकर लावायचं. पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जिथे व्हिडिओ अपलोड करतोय त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. स्टिकरवरती क्लिक करायचं आहे. आणि जर आपल्याला न्यूजसाठी आपण तयार करतोय तर न्यूजसाठी आपल्याला फ्रेम तयार करायचं. सर्च या बटनावरती क्लिक करायचं. न्यूज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च करून द्यायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टायटलसुद्धा दिसेल. तर बघा हे बघा ब्रेकिंग न्यूज या ऑप्शनला क्लिक करतो मी. हे बघा क्लिक केल्यानंतर इथे आलं. तुम्ही कोणत्याही कॉर्नरला लावू शकतात. हे बघा तुमच्या परीने लावू शकतात. आणखी जर आपल्याला घ्यायचं असेल तर डुप्लिकेट कॉफी घ्यायचं. डुप्लिकेट कॉफी घेतल्यानंतर आपल्याला हे बघा असं लावून घ्यायचं. तुम्हाला बघा व्हिडिओच्या आतमधलं बघू नका. तुम्ही सेट करून घ्यायचं. फक्त तुम्हाला डेमो म्हणून दाखवतंय की कसं आपल्याला फ्रेम तयार करता येतं. तर बघा आपण या ठिकाणी आता जर आपला व्हिडिओ लाँग असेल तर या कॉर्नरला क्लिक करायचं आपल्याला आणि तिथपर्यंत पोहोचवायचं. बघा या कॉर्नरला क्लिक केल्यानंतर बघा व्हिडिओ एंड आणि क्लिप एंड सुरुवातीपासून ते एंडपर्यंत आपल्याला जर घ्यायचं असेल हे ब्रेकिंग न्यूज ऑप्शन तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे व्हिडिओ एंड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सर्व दिसणार आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला आणखी ब्रेकिंग न्यूजसाठी काही घ्यायचं असेल तर प्लस आयकॉनवरती जिथे व्हिडिओ अपलोड करतो त्या ठिकाणी आपल्याला स्टिकरवरती जायचं आहे. हा टायटल घ्यायचा आहे ब्रेकिंग न्यूजचा. ब्रेकिंग न्यूजचं टायटल घेऊन आपल्याला सेट करून घ्यायचं. आपल्याला साईज मोठं कमी जास्त करता येते. नंतर आपल्याला एका कॉर्नरला घेऊन जायचं. कॉर्नरला घेऊन गेल्यानंतर आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी लावून द्यायचं आहे. आणखी डुप्लिकेट कॉफी घ्यायचं आहे तर पुढे आपण या ठिकाणी डुप्लिकेट ऑप्शन आहे. तर बघा डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आणखी डबल होईल स्लाईड. तर आपल्याला हे बघा तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पुन्हा आपल्याला चालवून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा ब्रेकिंग न्यूजसारखं झालं. आता हे स्पीडमध्ये का आहेत कारण आपलं व्हिडिओ कमी आहे आणि आपण जे लिहिलेलं आहे कमी मिनिटाचं आणि जो टायपिंग केलेला आहे ते मजकूर जास्त आहे त्याच्यामुळे एवढे स्पीडमध्ये जाते आणि त्याची स्पीडसुद्धा कमी करता येते. आणि आणखी लोगो घ्यायचं असेल आपल्याला तर आणखी आपल्याला प्लस आयकन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर स्टिकरवरती जायचं आहे. आणखी आपल्याला बघा ब्रेकिंग न्यूज असं आपल्याला वेगवेगळ्या या ठिकाणी लोगो दिसणार आहे न्यूजचं. ते तुम्ही घेऊ शकता आणि ते आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून आपल्याला ज्या ठिकाणी सेट करायचे त्या ठिकाणी सेट करून आपल्याला म्हणजे आपल्याला जर टी व्ही चॅनलवरती न्यूज चालते तसंच आपल्याला ठिकाणी दाखवता येणार आहेत. आणखी आपल्याला बघा हे जर आपल्याला साईज कमी करायचं असेल तर त्याला कमी करून घ्यायचं आहे. बघा याची साईज कमी करून घेतो मी. बघा साईज कमी केलं आहे. साईज कमी केल्यानंतर आपल्याला इथे असं सेट करून घ्यायचं आहे. हे साईज कमी केलं आहे मी या टायटलचं साईज कमी करून टाकले. आता आपल्याला आणखी जागा उरली या ठिकाणी तर आपल्याला प्लस आयकॉन स्टिकरवरती जायचं. स्टिकरवरती गेल्यानंतर आपल्याला न्यूज फ्रेम घ्यायचं आहे. न्यूज फ्रेम घेतल्यानंतर आपल्याला हे बघा हे टायटल आपल्याला इथे लावून द्यायचं आहे. इथे लावल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे दिसेल. नंतर आपल्याला काय करायचं आहे आणखी एक डुप्लिकेट कॉफी करायचं. डुप्लिकेट कॉफी केल्यानंतर आपल्याला आणखी पुढे पण लावून द्यायचं इथे जिथे जागा सुटली असेल तर तिथे आणि आपल्याला व्हिडिओ प्ले करून दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मस्त दिसते न्यूजसारखं आपल्याला या ठिकाणी सर्व फ्रेम दिसते. तर बघा आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काहीही तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण व्हिडिओ जास्त लाँग होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवलं आहे आणि कसं कोणत्या पद्धतीने सोपी मेथडमध्ये दाखवलं आहे. एवढं डीपमध्ये काहीच दाखवलं नाही. फक्त आपल्याला या पद्धतीने या प्रोसेसने आपण न्यूज फ्रेम तयार करू शकतो.
व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच कमेंट करून सांगा. आणखी तुमच्या कमेंटवरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नावरती मी व्हिडिओ तयार करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.